नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PM पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केळी आणि अंडी देण्यात येणार आहेत. याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊच. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आणि रिसेंट शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज येतील. मित्रहो, आपण या ठिकाणी बघू शकतो 14 ऑगस्ट 2024 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी व केळीचा लाभ देण्याबाबत निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तसेच शासन अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथिने युक्त तसेच 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित आहाराव्यतिरिक्त 23 आठवड्यांकरता आठवड्यातून 1 दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ देण्याचा निर्णय दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने 2023-24च्या शैक्षणिक वर्षात योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अंडी अथवा केळी यांचा लाभ देण्यासाठी आवश्यक निधी संबंधित शाळांना वितरित करण्यात आला होता. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये देखील 10 आठवड्यांकरता विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस अंडी तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यासाठी ₹5,000 लक्ष इतका निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मिळालेल्या मान्यतेनुसार विद्यार्थ्यांना अंडी व केळी या पदार्थांचा लाभ देण्याकरता आवश्यक निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि याच निधी वितरित करण्याबाबतच्या शासन निर्णय आज आपण या ठिकाणी बघू शकतो. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस याप्रमाणे 10 आठवड्यांकरिता अंड्यांचा तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ यांचा लाभ देण्यासाठी सर्वसाधारण घटकाअंतर्गत राज्यहिताच्या तरतुदीमधून 5,000 लक्ष रुपये म्हणजे सुमारे 50 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. असा हा शासन निर्णय असून या योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे वितरित केलेल्या निधीतून 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस याप्रमाणे 10 आठवड्यांकरिता अंडी किंवा केळी यांचा लाभ देण्यासाठी ₹5 प्रति विद्यार्थी अशी मर्यादा निश्चित करण्यात येत आहे. तथापि अंड्याचे दर हे शासन निर्णय दिनांक 20 डिसेंबर 2023 मधील तरतुदींनुसार शिक्षण संचालक यांनी वेळोवेळी सुधारित करावेत. तर अशा प्रकारे मित्रहो, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 मध्ये सुद्धा ही PM पोषण शक्ती निर्माण योजना चालू राहणार असून या योजनेअंतर्गत अंडी किंवा केळी यांचा लाभ हा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.